हॅलो नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आम्ही आलेलो आहोत खोपोली येथील श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। तर आज मी तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या या मठाचं दर्शन घडवणार आहे। त्यासाठी आम्ही कल्याण खोपोली या लोकल ट्रेनने खोपोलीला आलो। खोपोली स्टेशनवरून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर महाराजांचा मठ आहे। आपण शेअरिंगची रिक्षा देखील करू शकतो, परंतु आम्ही इथे चालतच मठापर्यंत गेलो आणि मठात एंटर झालो। इथे चप्पल ठेवण्यासाठी सेपरेट स्टँड आहे। यासोबतच मठात जाण्याआधी आपल्याला बुकमध्ये एंट्री करावी लागते। त्यासोबतच एंटर झाल्यानंतर लगेचच पाय स्वच्छ धुवून मगच प्रवेश करायचा असतो। श्री गगनगिरी महाराज, त्यांचे मूळ नाव श्रीपाद बाळासाहेब पाटणकर। यांचा जन्म 1906 साली झाला। साताऱ्यातील पाटण जिल्ह्यात मंदुरे ह्या गावात। लहानपणापासून त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती आणि त्यासाठी ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले। पुढे वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी नाथ संप्रदायाकडून दीक्षा मिळवली। तेव्हापासून महाराज संपूर्ण भारत फिरले, एकट्याने फिरले आणि ते पण पायी चालत। हिमालयातील चित्रकूट पर्वतावरील चित्रानंद स्वामींचे दर्शन घेतले आणि महाराज तिथेच राहू लागले। त्यानंतर हिमालयातील क्षेत्रे अरवल्ली पर्वत, नीलगिरी, सातपुडा, द्वारका, कन्याकुमारी, जगन्नाथपुरी या स्थानांना भेट देऊन ते कोल्हापूर जवळील दाजीपूर ह्या जंगलात आले आणि तिथे त्यांनी तपश्चर्या केली। तिथून ते भ्रमण करत गगनगडावर आले आणि इथेच त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांना गगनगिरी महाराज हे नाव मिळाले। इथे त्यांनी बरेच वर्ष जलतपश्चर्या केली। या काळामध्ये त्यांनी योगशास्त्रातील अनेक विद्या, अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। महाराजांनी अनेक भक्तांचे कल्याण करत त्यांना भक्ती मार्गाला लावले होते। या मठात सकाळचा चहा आणि नाश्ता अगदी मोफत दिला जातो आणि दुपारच्या जेवणासाठी साधारण 20 रुपयाचं कुपन आपल्याला घ्यावे लागतात आणि जेवणाची वेळ ही 1 ते 2 पर्यंतच असते। त्यानंतर आम्ही ऑलरेडी दुपारनंतर गेलो होतो, त्यामुळे कुपन आणि जेवण वगैरे बंद झालं होतं। आम्ही डायरेक्ट समाधीचे दर्शन घेतले। आता आपण सभागृहामध्ये प्रवेश करूया, जिथे महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करायचे। या पाताळगंगा तीर्थक्षेत्री महाराजांनी आपले बरेच वर्ष वास्तव्य केलं आहे। हा मठ म्हणजे शांतता, आनंद, निसर्गाचं प्रतीक आहे। असे म्हणतात या पाताळगंगा नदीत उभे राहून महाराज तपश्चर्या करायचे आणि महाराजांचे अर्धे पाय माशांनी खाल्ले होते। ह्याच तीर्थक्षेत्री महाराजांनी आपला देहत्याग केला होता 4 फेब्रुवारी 2008 रोजी सकाळी 3:30 वाजता। महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतली होती। ज्यावेळी महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी महाराजांचं वय 103 वर्ष होते। या मठात आल्यावर मनाला खूप शांतता मिळते। प्रत्येक सेवेकरी इथे स्वच्छतेचे अगदी काटेकोरपणे पालन करत असतात। त्याचप्रमाणे इथला खळाळत पाणीचा आवाज मनाला खूप आनंदित करतं। असं वाटतं अगदी तासनतास इथेच बसून वाहत्या पाण्याचं बस एकटक बघत राहावे। हा मठ खूप मोठ्या परिसरामध्ये पसरला आहे। त्यासोबतच या मठात मोफत उपचारांची सुविधा देखील आहे आणि मठातच थोड्या अंतरावर अगदी 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर गगनगिरी महाराजांचं गुहा दर्शन आहे, जिथे महाराज तप, होम, हवन करायचे। ज्याचा टायमिंग सकाळी 8 ते दुपारचा 1 वाजेपर्यंतच असतं। 1 वाजेनंतर हे गुहा दर्शन बंद होतं। त्यासोबतच गुहेकडे जाताना रस्त्याने शिव मंदिर, जी केदारनाथची प्रतिकृती आहे, गोशाला, बायोगॅस प्रकल्प असे मंदिरं देखील आहेत।
परंतु 1 वाजेच्या आधी आपण गेलो तर गुहा दर्शन देखील करू शकतो आणि या मंदिरांचं देखील दर्शन करू शकतो. गुहा दर्शन हे 1 वाजेनंतर बंद होत असतं आणि आम्ही दुपारनंतरच महाराजांचं दर्शन घ्यायला निघालो होतो. त्यामुळे बंद असल्यामुळे आम्ही गुहा दर्शन करायला जाऊ शकलो नाही. नेक्स्ट टाइम आलो तर नक्की जाऊ. परंतु या मठात आल्यानंतर आपण जसं इतकं शांतता अनुभवतो आणि दूर दूरपर्यंत आपल्याला बस निसर्ग, डोंगर आणि पाण्याचा खळाळता आवाजच येत असतो. नदीच्या एका बाजूला समाधी मठ आहे तर दुसऱ्या बाजूला हवनकुंड व बाकीचे मंदिर आहेत. जसे श्रीराम पंचायतन, महादेवाची पिंड, देवीची मूर्ती, राधाकृष्ण मूर्ती, त्यासोबत भारतातील संतांची, महापुरुषांची मूर्ती देखील इथे आहे. जसे की समर्थ रामदासांची, जलाराम बापा, संत तुकोबांची, ज्ञानेश्वर माऊलींची, ही सर्व मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यासोबतच इथल्या हवनकुंडमध्ये अग्नी हा 24 तास चालूच असतो आणि त्यासोबत हा परिसर इतका रम्य आहे, निसर्गाने भरपूर आहे. बाहेरच्या जगातील कॉम्पिटिशन, नेगेटिव्हिटी किंवा डिप्रेशन, कन्फ्युजन हे सगळं जसं इथे आल्यावर नाहीसं होतं. मन अगदी शांत, एकाग्र होतं आणि ध्यानस्थ जर झालो तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील इथे मिळू शकतो. तर तुम्हाला आजचं श्री परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठातलं, समाधी मठातलं दर्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.